हाय, हॅलो, नमस्कार. ह्या ब्लॉगमध्ये मी मनापासून स्वागत करते. तर ह्या बघा सगळ्या साड्यांना मी फॉल बसवून ठेवलेला आहे. आता फक्त वरनं हात शिलाई करायची राहिलेली आहे. ह्या सगळ्या नवरीच्या साड्या आहेत. पण सगळ्या काट्या मी आधी फॉल बसवून घेतल्यानंतर हात शिलाई करणार आहे. तर ह्या सगळ्यांना मशीनवरच फॉल बसवलेला आहे. पण काय झालं नक्की, आज ना खूप असा पाऊस येत होता आणि कांदा भजी आणि चहा त्याच्यासोबत प्यायची इच्छा झाली. म्हणून म्हणलं चला वेळ आहे तर दिवस रात्र काय लाईट नव्हती ब्लाऊज वगैरे शिवायला, तर म्हणलं आपण हे बनवून खाऊच या. तर इथं मी तेच करत आहे. एका साईडला मी कांदा भजी काढत आहे आणि दुसरीकडे मी चहा पण ठेवलेला आहे एका पातेल्यात. आणि दुपारीच करणार होते मी 1-1:30च्या दरम्यान, त्यावेळेस पाऊस होता. पण खायला काय झालं, मी एकटीच आहे, मग माझ्यासाठी मला करू वाटेना. मग 5 वाजता मुलगी शाळेतून आली. तर चल म्हणलं मग आम्ही दोघी पण खातो. मग त्याच्यामुळं मी परत मग बनवायला घेतली. कॅन्सलच करणार होते प्रथम तर. पण ती आली शाळेतून, मग म्हटलं चला जाऊ द्या आम्ही दोघी मिळून खाऊ म्हणून. मग मी परत कांदा भजी चिरली, कांदा वगैरे चिरला, पीठ वगैरे कालवलं आणि लगेच भजी करायला घेतले. तर काय होतं, मुलं शाळेतून आले की त्यांना छान असं भूक लागते आणि मग त्यांना असं काहीतरी खायला असं वाटतं. तर म्हणून मग म्हणलं आपण भजी करूया, कारण मला पण खायची होती आणि माझ्या नादीने ती पण खाईन. या हिशोबाने मग मी कांदा भजी अशी बनवली होती. तर एक त्याच्यासोबत बटाटा पण चिरून घेतला. चला म्हणलं बटाटे मुलांना आवडतात खूप छान असे. मग बटाट्याची पण भजी होऊन म्हणून मग मी एक छान असा बटाटा पण सोलून घेतलं होतं आणि ते काप करून ठेवले होते पाटावर. आणि ह्याच पिठामध्ये मी ते कालवून टाकलेले आहेत. खूप छान लागतात. त्याच्यासाठी काही सेपरेट मी पीठ वगैरे कालवलं नव्हतं. तर इथे छान बघा असा मी चहा पण घेतलेला आहे फुलपात्रात आणि एका वाटीमध्ये प्लेटमध्ये मी सगळे भजे घेतलेले आहेत. तर चहासुद्धा अद्रकाचा खूप छान वाटतो. आणि इथे बघा तिने तिचं प्लेट इथं चपाती तूप लावून गरम केली आणि ती तिने खायला घेतली. ती पण म्हणली, "मम्मा मला पण एक दे ना बटाटा भजी." तर धर म्हणलं 2 खा. तर नाही म्हणले, "नको मला राहू दे." तर मग मी इथं खायला सुरुवात केली तर खूप छान असे झालते म्हणून मी छान वाटले मला. पण कधी-कधी असं नवीन वेगळं काहीतरी खायला केलंच पाहिजे बघा. तर नक्कीच इच्छा झाली तर बनवा. कारण आपल्याला काय, तर आमच्या इथं वस्ती असल्यामुळे, खेडेगाव असल्यामुळे जास्त काही पदार्थ असे भेटत नाहीत. ते घेण्यासाठी आम्हाला 3 ते 4 किलोमीटर लांब गावामध्ये जावं लागतं. तर शक्यतो आम्ही असे काही पदार्थ आहेत ते घरीच बनवून खातो. जास्त करून आणत नाहीत. आणि खूप छान अशी ही भजी झालते आणि त्याच्यावर मी चहा पण ट्राय केला. तर माझी इच्छा होती की बाहेर असा पाऊस पडावा, पण नेमकं मी ज्यावेळेस भजी बनवली त्यावेळेस बाहेर पाऊसच नव्हता.
आणि मग काय तरी पण खूप छान असं एन्जॉय म्हणून खाल्ली.